जिल्हा प्रमुख दानवेंनी माझ्यावर व माझे सहकारी ललिता सुरेश सोनवणे यांच्यावर आरोप केले की आम्ही भाजपच्या संपर्कात होतो, आम्ही काही आर्थिक व्यवहार केला। परंतु मी त्याचं खंडन करतो आणि हे सर्व आरोप दानवेंचे खोटारडेपणाचे आणि स्वतः केलेल्या पापावर पांघरून घालण्याचे आहेत। आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले होते की निवडणुकीपासून तटस्थ राहा, आणि म्हणून हे सर्व कट कारस्थान आम्हाला 9 लोकांना एकत्रित करून आम्हाला डांबून ठेवून दानवेंनी 8-10 दिवस फिरवलं आणि त्यांनी आमचा परस्पर सौदा केला। ते सर्व आम्ही हाणून पाडलं आणि म्हणून दानवेंनी माझ्यावर आरोप केलेले आहेत। उद्धव साहेबांचा विचार आम्ही उद्धव साहेबांची जेव्हा भेट घेतली तेव्हा उद्धव साहेबांनी जो आदेश आम्हाला या ठिकाणी दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन केलं। त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर आम्ही भाजपच्या संपर्कात होतो अशा प्रकारचा दानवेंनी जो आरोप केला, आम्ही भाजपच्या संपर्कात नव्हतो तर माननीय आम्ही उद्धवजींच्या संपर्कात होतो, माननीय संपर्क प्रमुख घोसाळकर साहेबांच्या संपर्कात होतो, आम्ही मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या संपर्कात होतो। त्यांना ही सर्व इत्थंभूत माहिती आम्ही त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे सांगितली आणि त्यावर त्यांनी आमची विनंती मान्य करून अंबादास दानवे यांनी केलेलं कटकारस्थान आर्थिक घोटाळा हा सर्व त्यांचा या ठिकाणी उलथून लावला आणि आमच्या विनंतीला उद्धव साहेबांनी मान दिला, आम्हाला न्याय मिळाला आणि म्हणून अंबादास दानवेंनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले। याचा खुलासा करण्यासाठी मी आज खास पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आहे। आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा। तुम्हाला फिरवला आणि तुमचा परस्पर सौदा केला याचा अर्थ काय? परस्पर सौदा केला याचा अर्थ आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आमच्या सदस्यांची सौदेबाजी त्यांनी केली, जी की उद्धव साहेबांना अभिप्रेत नव्हती। काय त्या सौद्याची रक्कम काय होती सांगता येईल? आता त्यांचा परस्पर सौदा किती झाला तो आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांनी गेली 8 दिवस आम्हाला आमचे मोबाईल काढून घेतले, आमच्या सोबत त्यांचा भाऊ दिला, बॉडीगार्ड दिले, आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, आम्ही कोणाशी फोनवर संपर्क साधायचा नाही, आम्हाला डांबून ठेवलं गेलं हॉटेलमध्ये आणि आम्हाला संपर्कापासून वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांनी काय सौदा केला हे मला सांगता येणार नाही। तुम्ही 8 दिवस बाहेर होतात तर तुम्हाला कुठे कुठे नेण्यात आलं? आम्हाला 4-5 ठिकाणं त्यांनी बदलली। आम्हाला सुरुवातीला इगतपुरीला नेलं, त्यानंतर आम्हाला नवी मुंबईला नेलं, दुसऱ्या त्याच दिवशी परत ठाण्याला आणलं, ठाण्याला 2 दिवस ठेवलं, तिथून पुढं आम्हाला या ठिकाणी आणखी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं, कर्जतला नेण्यात आलं आणि कर्जतून आम्हाला थेट गोव्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। आणि गोव्याहून आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका त्यांनी स्वतःची करून घेतली विरोधकांच्या तावडीतून, तसं आम्ही सुद्धा दानवेंच्या तावडीतून आम्ही सुटका केली, तिथून बाहेर पडलो आणि उद्धवजींच्या संपर्कात गेलो। उद्धवजींना ही सगळी इत्थंभूत माहिती आम्ही सांगितली। आम्ही कोणाच्याही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडलो नाही आणि त्याचा राग म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहे की सदस्यांना भेटणं, कोणीतरी जाऊन येणं, त्याच्या घरी नोटाच्या बॅगा घेऊन जाणं, अशा प्रकारे निवडणुकीत झाला मी कबूल करतो। आमच्याही सदस्यांना गळी लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आमचे 2 संजय निकम आणि सोनवणे नावाचे बळी पण पडले, हे मी सांगतो कॅमेरा समोर। मला त्याला लपवायला माझ्या पक्षाचे लोकांचे बिलकुल मला काही इंटरेस्ट नाही, पण तो आमचे सुद्धा संजय निकम नावाचे सदस्य आणि सोनवणे ज्यांची काय गरुड झेप अकॅडमी आहे त्यांच्या सौभाग्यवती ललिता सोनवणे याच्यात सदस्य, हे 2 जण सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नादी लागलेले होते आणि म्हणून ठीक आहे त्यांनी मतदान नाही केलं, पक्षाच्या आदेशाचा त्यांनी आदर केला, पण हे 2 लोक भारतीय जनता पार्टी सोबत होते, शिवसेना आमच्या सोबत ते नव्हते, हे मी कबूल करतो।